चला तर आज आपण बनवणार आहोत मुगाच्या वड्याची भाजी। चला तर तुम्हाला साहित्य मी दाखवते। तर हे मी घेतलेलं आहे हिरवी मिरच्याचं वाटण्यात टाकलेला आहे, सांबार आणि लसूण चवीनुसार मीठ। चला तर मिक्सरमधून फिरवून घेऊया। चला आता आपण गॅस चालू करणार आहोत आणि गॅसवर ठेवणार आहोत कढई। तर हे आहेत मुगाच्या वड्या आणि तुम्ही टाकणार आहे थोडीशी कांद्याची पात। तर आपण आता टाकणार आहोत तेल। दोन वापूर मी तेल टाकलेलं आहे आणि याच्यानंतर थोडंसं तेल तापल्यानंतर टाकू आपण जिरं। जिरं एकदम मस्त छान होऊ द्यायचं आणि हिरवा मिरच्याचं वाटण मी याच्यासाठी काढलेलं आहे की हिरव्या मिरच्याच्या वाटणात खूप छान वड्याची भाजी होते। तर आता आपण टाकणार आहोत कापलेली पात आणि कांदा थोडासा। तर अशा पद्धतीने मस्त आपण आता कांदा होऊ द्यायचा। चला जवळून दाखवते। तर मस्त कांदा तेलात परतून घ्यायचा। इकडे आपण वड्या घेतलेल्या आहेत, ते कशा बारीक करून घेऊया। बारीक करून घेऊया की शिजायला घंटे राहतात, लवकर शिजतात। हिरव्या मिरच्या चटणी आपण असा ठेचा टाकून घेतलेला आहे आणि छान असं तेलात परतून घ्यायचा आणि थोडीशी टाकणार आहोत हळद, चवीनुसार मीठ। चला तुम्हाला जवळून दाखवते। तर अशा पद्धतीने आपला मस्त ठेचा असा झालेला आहे। जास्त असं तामझाम करायची काही जरूरत नाही, साधी आणि सोपी रेसिपी आहे मुगाच्या वड्याची भाजी। आणि ही बघा थोडंसं आपण आता ते पाणी टाकणार आहोत। मसाला डबल थोडा तेल सुटेपर्यंत पाणी टाकून देणार आहोत आणि वड्यात मी टाकून देणार आहोत। अशा पद्धतीने पूर्ण वड्या अशा फिरून घ्यायच्या आणि मस्त पाणी असं टाकून द्यायचं की पाणी टाकून द्या, शिजापुरतं पाणी टाकून द्यायचं। जेवढ्या वड्या शिजायला पाणी लागेल तेवढं पाणी आपण टाकणार आहोत। तर पाहू शकता मी एवढं पाणी केलेलं आहे आणि मस्त कलर हिरवाकच असा आपल्या वड्याच्या भाजीला आलेला आहे। तर चला शिजायला वेळ लागते, नंतर तुम्हाला शिजल्यानंतर दाखवतेच। तर आपली वड्याची भाजी शिजली आहे, चला आपण पाहू। झाकण गरम आहे, आरामशीर काढायचं आणि पाहू शकता थोडीशी बाकी आहे। चला नंतर दाखवते तुम्हाला मी, थोडीशी शिजायची बाकी आहे। तर आपली वड्याची भाजी मस्त अशी शिजलेली आहे। अशी वड्याची भाजी कोणाला आवडते कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कशी करता ते पण सांगा। व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि एक लाईक देखील सुद्धा करा। चला तर आपण आता प्लेटमध्ये भाजी काढून घेऊया। तर पाहू शकता किती मस्त आपलं ताट असं तयार झालेलं आहे। चला या जेवण करायला। तर अशा पद्धतीने आपलं मस्तपैकी ताट तयार झालेलं आहे। तर या जेवण करायला। तर व्हिडिओ आवडला नक्की शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला आणि एक लाईक नक्की करा। चला।